नमस्कार मंडळी, राम राम सगळ्यांना। आज रविवार 24 ऑगस्ट। आज अचानक भयानक राईडला चाललेलो आहे। एकविरीला जायचं ठरलेलं आहे, पण आता रस्त्यात बघू कसा विषय चेंज होतोय, कारण की ऑफिस कलिग्स बरोबर मी चाललेलो आहे। सो माझ्या मते मला तर वाटतं की चेंज होऊ शकतं, बट नाही पण एकविरा जायचं हे तर कन्फर्म आहे। बघूया आता कसं होतं आहे। सो आजचा ब्लॉग छोटा आहे आणि मस्त आहे, तर बघत राहा। फायनली गणपती बाप्पा मोरया वगैरे राईड चालू केलेली आहे आणि पाऊस असं समोर आपली ब्लॅक पॅन्थर बगिरा नाव आहे गाडीचं, रामासरांनी ठेवलेलं आहे। आम्ही निघालेलो आहे, एकविरेला जायचं हे कन्फर्म आहे। आता बघूया, आता वाजले बघा 6:30 झाले, 6 म्हणजे 6:30 झाले। रवी सरांना सीट चेंज करायचं होतं तो केलेलं आहे। आता आम्ही निघालो प्रॉपर वेमध्ये, टेन्शन नाही। कार मंडळी आम्ही पोचलेलो आहे खोपोलीला, नाही कर्जतला आहे खोपोली रे, जास्तच बोललो। कसे ऑफिस गँग चाय मारणार आता। फायनली आत्ता पोचलेलो आहे आम्ही कर्जतला, चहा घ्यायला थांबलोय। हे बघा आमचे शूटर बॉय गणेश सोनावणे, हे तुम्ही बघितलंच असेल रमा सरांना आणि रवी सर। एकविरेला जायचंय, एकविरेच जाणी काय ना, एकविरा फिक्स झालेलं आहे आमचं, चहा आलेला आहे। पाहू शकता रविवार आहे आणि गणपती पण आलेले आहेत, तर हे बघा गर्दीच गर्दी आहे। आणि ती खोपोली सिटी आणि ही गर्दी पहा, एक नंबर व्ह्यू आहे। आणि ते पाठीमागचा डुकनोस तर काही दिसत असं झालं आहे, पण ठीक आहे। आज आपलं डेस्टिनेशन ते नाही आहे, एकविरेला जायचं डेस्टिनेशन आहे। तिथे किती गर्दी आहे ते बघायला पाहिजे। तिथं गर्दी असली की बांबू लागतील मस्त। खोल लाईनअप चाललेला इथं, विषय बघा, विषय काय अशा प्रकारे आम्ही वाट चुकलेलो आणि चुकलेलोच आहे आणि परत चालले आता रिटर्न। पुणे फॉल्स म्हणत आलो, पण पुणे फॉल्स काय दिसलं ना, राजवाची किल्ला तिकडे आहे। आता चाललो रिटर्न मध्ये। Look at this spot. एकविरेच्या गेटवर आम्ही पोचलेलो आहे। ओ माय गॉड, गॉड म्हणजे देव म्हणजे एकविरा आई। पुढं आहे का जागा? पुढे नाही
आहे वर? ठीक आहे ना, जबाबदार तसे तुम्ही रस्ता. सो फायनली आम्ही पोचलेलो आहे. हे पाहू शकता, रेनकोट गँग. रेनकोट गँग आहे आम्ही. सर तुम्ही बायकोला फोन का नाही करत आहे? अरे करा ना आता. झालं बोलणं. हा म्हणजे अशी बायको पाहिजे, म्हणजे काय एवढं टेन्शन नाही, काय नाही, सारखा कॉल नाही, काय नाही. सकाळी मुलाने फोन केला तितका बाद झाला. ह्यांचा व्हिडिओ कॉल बाकी आहे अजून. ह्यांना व्हिडिओ कॉल करायला लागतो. मलाही करायला लागेल, लग्न नाही झालं काय करणार. बापाला फोन द्यायचा सुरेशच्या. कल्याण का शेर आ गया भाई. ओ माय गॉड. झालं आता काय नाही, विषय खोल पृथ्वी गोल असा विषय. ओ माय गॉड. गॉड म्हणजे देव, पण देवाला भेटायला चाललोय. चला नाही गेला ना. अशा प्रकारे आमच्या कॅमेऱ्याला आहे ना देवीने प्रसाद दिलेला आहे, एकदम असा मस्त स्क्रीन गार्ड गेलेला आहे. ही ओटी, हे मंदिर, देव आई माऊलीचा उदो करत चाललेलो आहे. विषय खोल. आणि बाजूला कार्ला केव्स असा वाला विषय. पाठीमागे फॉल बघू शकता, अतिशय सुंदर असा वाला विषय. झालेले दर्शन. ते भया दादा गायकवाड पाटील त्यांच्यासारखे टिळे लावलेले आहेत. एकदम मराठवाड्यामध्ये असे 3 टिळे लावतात, तसं टिळा लावलेला आहे. फायनली दर्शन वगैरे झालेले, ओटी वगैरे झालेली देवीला देऊन. आता बाहेर पाऊस आहे मजबूत. आता त्या केव्हसाठी तिकीट काढायचं आहे, त्याच्यासाठी भिजत जावं लागेल. छत्री नाही, फक्त आमच्या सरांकडे रेनकोट घातला आहे. आता बघूया कसा विषय. लफडा झालेला आहे सगळ्यांचा. काय करायचं, भिजत जायचं बोलता. चलो आधी काय, जय श्रीराम. भिजत आता मी कॅमेरा भिजवू नाही शकत जास्त. पाहू शकता. ओ माय गॉड. गॉड म्हणजे देव, देव म्हणजे आई एकविरा. फायनली आम्ही आलेलो आहे कार्ला केव्ज मध्ये. पाहू शकता एंट्रन्स एवढं खतरनाक आहे ना. वाढीव कार्यक्रम आहे हा, वाढीव कार्यक्रम. चला 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 चला. एकविरा जे आत्ता आपण बघितलेली कार्ला केव्ज आहे, ही बुद्धकालीन कार्ला केव्ज आहे. म्हणजे जे गुहा आहेत त्याच्यामध्ये जे शिल्प आहेत ते बुद्धकालीन आहे. म्हणजे गौतम बुद्ध त्यांच्या टायमाचे ते सगळे शिल्प वगैरे आहेत. आणि बघितलं असेल तर त्याच्यामध्ये ना शूटिंग तिथे अलाउड नाही, तरी मी तिथे केलेली आहे. पण हत्तीचे तोंड वगैरे तिथे निस्तानाबूत केलेले आहेत. अशा गोष्टी आहेत, बऱ्याच गोष्टी तिथं बघण्याजोगे आहेत, पण तिथं शूटिंग अलाउड नाही आहे. त्याच्यामुळे आपण तिथे काही शूट वगैरे केलेलं नाही आहे. देवीने मला प्रसाद दिलेला आहे ते तुम्हाला दाखवतो. आपल्या कॅमेऱ्याला आहे ना स्क्रीन गार्ड गेलं आहे. नशीब स्क्रीन गार्ड गेलं आहे, नाहीतर विषय खोल असतो आपला. मला 2 दे, एक हे दे आणि एक हे दे. ओटी 50 दिली होती का? माझी 50 किलो 50. वट्या बिट्या सगळे झालेले आहेत. आता घरी सरळ घरी. काळूबाळूला थांबायचं ना जेवायला, कुठे थांबायचं? 250. कुठे थांबायचं? आता नॉनव्हेज तर खायला पाहिजे. आता आम्ही इथून निघायची गोळी घेतोय.
पुढे आता काय करणार आहे सांगा तुम्ही, काय करणार? चाय पिणार आहे. चहा आता पिणार. अच्छा, चहा अच्छा. पिल्यानंतर आपण पुढे चाय पिणार आहे आणि त्याच्यानंतर आपण ते मंदिर रवी सर जो बोल रहे ना कोणतं मंदिर, कोणतं मंदिर बोल रहे हो? नारायण मंदिर. काय आता बघूया. आज खूप ॲडव्हेंचर झालेलं आहे. माझा कॅमेऱ्याचा स्क्रीन गार्ड फुटलेला आहे, सगळं झालेलं आहे. देवीने आशीर्वाद दिला आहे, मस्त कार्यक्रम आहे. हा असा येतोय मी, गोरा येतोय, टोपी घेतलेली आहे. मी पोचलेलो आहे. मंदिराचं नाव काय? नारायणी नाम मंदिर आहे, लोणावळा मंदिर, नारायणी मंदिर. म्हणजे हे बघा, म्हणजे ऑफिसच्या कलिग बरोबर आम्ही देव करतोय. म्हणजे एवढा आम्ही चांगली माणसं आहेत. म्हणजे पुरुष फिरतोय पण देव करतोय. बरोबर आहे की नाही? जो बोले सोनिया ससरे अकाल. हो माय गॉड. गॉड म्हणजे देव म्हणजे गणपती बाप्पा. हम लोग मंदिर के अंदर जाते हैं तो कभी कभी हम लोग क्या गलती करते हैं कि सेल्फी निकालते भगवान के साथ। वो गलती कभी नहीं करना चाहिए, क्योंकि उससे क्या होता है, हम बड़े दिखते हैं और भगवान छोटे दिखते हैं। पर ऐसा नहीं है, भगवान हमेशा से बड़े हैं, इसलिए आप उनका डायरेक्ट फोटो निकालो, लेकिन आप कभी सेल्फी मत लो। अगर आपको लेना है तो हो सके तो कैमरा दूर रख के उनके पीछे खड़े होके निकालो। इधर ऐसे इंस्ट्रक्शन बोर्ड भी है कि बाबा आप सेल्फी नहीं निकाल सकते भगवान के साथ, आप फोटो निकालिए। लेकिन ये नहीं, ये पहली बार मैं देखा है, फर्स्ट टाइम मैंने देखा है ऐसे कौन से मंदिर में कि बाबा फोटो निकालिए लेकिन सेल्फी मत निकालिए। उसके पीछे का ये क्या बोलते हैं, कारण है, रीजन है काय मग? दाढीवाले बाबा, जय माता दी. कमेंट करा ह्या गाडीची स्टोरी कोणाला माहिती आहे. हे लोणावळाचा जो फ्लायओव्हर आहे ना, त्याच्या खाली ही गाडी आहे, रोल्स रॉयल्स. आणि ह्या गाडीचं असं वैशिष्ट्य आहे ना, जिवंत गाडी आहे ही, अशी गोष्ट आहे. त्याच्यात लहान पोरीची आत्मा आहे असं म्हणतात. काय खरं आहे काय माहित नाही, पण पाहू शकता आयशा विला. विषय असा आहे ना भावांनो, की माझा दिवस खराब जाता चांगला झाला आहे. कारण की जेव्हा मी गेलेलो नाही का, आय गेस खोपोलीत होतो, तेव्हा चेन पॉकेटचा आवाज येतो, चैनीचा आवाज येत होता भरपूर. म्हटलं चेन पॉकेट गेले नाही का, म्हणून माझा मूडच नव्हता ब्लॉग वगैरे बनवेल करून. आता आलो सर्व्हिस सेंटरला, चेन टाईट वगैरे करून घेतली आहे. आणि त्यात आपल्या कॅमेऱ्याचा स्क्रीन गार्ड गेला. मला वाटलं त्याच्यानंतर एकदम फ्लिकर मारत होता कॅमेरा पण. म्हटलं आज दिवस खराब आहे, पण देवीचा आशीर्वाद आहे की आपलं सगळं व्यवस्थित झालेलं आहे, ते पाहू शकता. तर मला ॲक्च्युली आहे ना एक सांगायचं होतं, ते म्हणजे की मी म्हणजे आज दिवसभर मी ठरवलेलं की तुम्हाला ती गोष्ट सांगेल की बाबा आता पावसाळी सीझन चालला आहे. जे कोण लांब प्रवास करतात किंवा तुम्ही बाईक जरी चालवतात तर तुम्ही ब्राईट कलरचं रेनकोट घ्या. कारण की कसं आहे माहिती आहे का, त्याची विजिबिलिटी चांगली असते. त्याच्यामुळे ना कधी धुक्या वगैरे म्हणजे अति पावसात तुम्हाला लगेच विजिबल राहू शकता तुम्ही. त्याच्यामुळे मी म्हणेल, हे बघा माझ्याकडे दोन्ही जॅकेट आहेत, म्हणजे दोन्ही रेनकोट आहेत. हे बघा अशा कलरचं, एक रायनॉक्सचं आहे आणि एक झिलचं आहे. कुठलाही ब्रँड घ्या, बट मी तुम्हाला प्रिफर हेच करेल की निऑन कलरचं किंवा निऑन ऑरेंज, निऑन येलो, निऑन ग्रीन असंच घ्या. कारण की तुम्हाला रात्रीचा पण प्रवास करताना किंवा पावसात प्रवास करताना किंवा फॉगमध्ये प्रवास करताना अति सोपं पडेल. कारण की कसं आहे माहिती आहे का, ॲक्सिडेंटचे केसेस खूप वाढलेले आहेत, पण ह्याचे अवेअरनेस सध्या तरी कोण देत नाही आहेत. तर मी द्यायचा प्रयत्न करतोय, कारण की हे खूप गरजेचं आहे. आजचा ब्लॉग इथेच एंड करतो मी. आणि जे काय चढ उतार झालेत सकाळपासून, म्हणजे देवीच्या मनात होतं तेच होतं, असं काय नाही. जे देव ठरवतो तेच होतं. आता माझं खरं सांगतो, मी एवढा घाबरलेलो की मला म्हटलं की चेन स्प्रॉकेट नवीन टाकायला लागते. मी म्हटलं मोठा फटका पडतोय आता. नशीब सर्व्हिस सेंटर आज चालू होतं, त्याच्यामुळे पट्टा आपण डायरेक्ट तिकडे गेलो. ते बघितलं तर चेनच जरा लूज झालेली.
हे जे काय माझा कॅमेराचा काय म्हणतात कॅमेऱ्याचा जो काय एक्सपेन्स आला तो हार्डली 300 रुपयाचे आहेत. स्क्रीन गार्ड 300 रुपयाचे आहे. त्याचे ते पण मागवलेलं 28 तारखेला तेही येऊन जाईल आणि तेही लागून जाईल. आणि त्याच्यानंतरपासून म्हणजे मनात भीती होती. झालं कधीतरी असे कधीतरी गोष्टी होतात कारण की नावात ॲक्शन आहे तर ते ॲक्शन झालीच पाहिजे. ठीक आहे बाकी काय नाही. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये अशाच नक्की कुठल्या. आणि उज्जैनचा प्लॅन तर नक्की बनतोय. तर बघूया कसं होईल काय. मी सांगू नाही शकत की होईल की नाही. बट आजचा ब्लॉग तुम्हाला जर आवडला असेल त्याच्यात काय तुम्हाला अजून माझ्या सजेशन असतील मला की बाबा मी हे इम्प्रूव्ह करू शकतो नक्की सांगा. आणि लाईक करायला विसरू नका. सबस्क्राईब करा. बेल आयकनला दाबा म्हणजे माझे जे येणारे व्लॉग आहेत ते तुमच्यापर्यंत पोचतील. आणि असंच माझ्यावर प्रेम करत राहा. धन्यवाद. बाय बाय. फायनली आपण गणपती आज आले आणि हे आपलं विघ्न पण दूर झालेलं आहे. म्हणजे जे मेन आपलं काम होतं ते केलेलं आहे सगळं व्यवस्थित म्हणजे झालेलं आहे. फायनली नाही का आपण आपला म्हणजे विघ्नहर्ता आला आणि आपलं सगळं विघ्न दूरपासून गेलं. आपण सगळं घेतलेलं आहे म्हणजे स्क्रीन गार्ड आपल्याला जे आलेलं म्हणजे मी तुम्हाला सांगितलं नाही की बाबा स्क्रीन गार्ड मला एकदम ॲक्शन 4चा आलेला ऑनलाईन मागवलेलं तेव्हा. तर आता मी तसंच निघालो आणि आलो इकडे राशीद भाईकडे. तर आपल्याला स्क्रीन गार्ड पण मिळालेलं आहे. त्यांनी फोन केलेला मला राशीद भाईंनी की बाबा तुम्हाला स्क्रीन गार्ड मिळणार नाही अवेलेबल नाही. तरी पण आपण सरळ निघालो आलो आणि झालेलं आहे सगळा कार्यक्रम आज.